तुमचा तर मराठा आंदोलकांचा दुसऱ्या दिवसाचा मुक्कामही सीएसएमटी स्थानकात पाहायला मिळतो। सीएसएमटी स्थानकातील शेडचा आश्रय घेत मुक्काम जो आहे तो बाहेरच्या पावसानं वातावरण असल्यानं रेल्वे स्थानकामध्ये आंदोलकांनी मुक्काम घेतल्याचं पाहायला मिळत आहे। तर मराठा आंदोलकांच्या दुसऱ्या दिवशीचा मुक्कामही सीएसएमटी स्थानकावरती पाहायला मिळतोय। मराठा आंदोलक हे दुसऱ्या दिवशी देखील सीएसएमटी स्थानकाचा आसरा घेताना पाहायला मिळत आहेत। बाहेर पावसाचं वातावरण असल्यामुळे सीएसएमटी स्थानकावरती मराठा आंदोलक जे आहेत ते आसरा घेत आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। मराठा आंदोलक जे आहेत हे मोठ्या संख्येनं सीएसएमटी स्थानकावरती झोपल्याचं इथं पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं हे आंदोलक जे आहेत ते जरांगींच्या आंदोलनासाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। सीएसएमटी परिसरामध्ये हा संपूर्ण परिसर जो आहे तो मराठा आंदोलकांनी व्यापून गेल्याचं पाहायला मिळतंय। विविध राज्याच्या भागातून हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते आता सीएसएमटी या स्थानकामध्ये दाखल झालेले होते आणि दिवसभर जे आहेत ते आंदोलन करून आता तर आपले प्रतिनिधी पवन येवले आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। पवन, खरं म्हणजे मोठ्या संख्येनं आंदोलक जे आहेत ते या संपूर्ण परिसरामध्ये दाखल होतात आणि दिवसभरात जे आहे ते आंदोलन करून रात्री हा सीएसएमटी परिसरामध्ये हा आसरा जे आहे ते आंदोलक घेताना पाहायला मिळत आहे। काय अधिक माहिती? तर मराठा आंदोलकांचा आजचा मुक्कामही सीएसएमटी स्थानकात असल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आंदोलकांकडून सीएसएमटी स्थानकाचा आसरा घेतला जातोय। मनोज जरांगेंच्या सोबत आंदोलनासाठी हे संपूर्ण मराठा बांधव जे आहेत ते संपूर्ण राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मराठा आंदोलनाची मागणी जी आहे ती केली जाते। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी एक मागणी केली जाते आणि त्या संपूर्ण हाकेनंतर संपूर्ण राज्याच्या विविध भागातून हे मराठा आंदोलक आता दाखल झालेत आणि रात्रीच्या वेळेला जेवण केल्यानंतर मराठा आंदोलक जे आहेत ते सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्येच झोपताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी पवन येवले देखील जोडले गेले आहेत। नक्कीच आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। मुंबईतील आझाद मैदानात त्यांचं उपोषण सुरू आहे। मात्र त्यांच्यासोबत जे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून जे लोक आलेले आहेत, आंदोलक आलेले आहेत, त्यांनी आता सीएसएमटी रेल्वे स्थानकातील शेडचा आश्रय घेत या ठिकाणी मुक्काम केलेला आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर आपल्याला हे आंदोलक जे आहेत ते प्लॅटफॉर्मवरती झोपल्याचं बघायला मिळत आहे। रेल्वे स्थानकात असलेल्या सर्वच प्लॅटफॉर्मवरती अशा पद्धतीचं दृश्य आहे। मिळेल त्या ठिकाणी या आंदोलकांनी आपला मुक्काम जो आहे तो केलेला आहे। जसं ज्या पद्धतीनं मिळेल त्या वाहनानं मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत तशाच पद्धतीनं मुंबईत मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेतलेला आहे। खरं तर मुंबईमध्ये बाहेर पावसाचं वातावरण आहे, अशा परिस्थितीत जागा शोधणं देखील कठीण झालेलं आहे। मात्र मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती या शेडचा आश्रय घेत या ठिकाणी या आंदोलकांनी आपला दुसरा मुक्काम केल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। एकंदरीत असं धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी पवन।